हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सीझन आहे आंब्यांचा आणि घरामध्ये साठे बनले नाही असं कधी होईल का? तर कधीच होणार नाही. तर ऊन वगैरे बऱ्यापैकी आहे, तर आज आपण साठे घालणार आहोत. तर चला घालूया आणि कसे काय बनतात ते बघा पुढे तुम्ही. आणि ऊन तसं बघायला गेलं तर पावसाचं वातावरण एवढं नाही आहे, त्याच्यामुळे आपण घालणार एवढे काही जास्ती काही घालणार नाही आहेत. 3 ते 4 पर्यंत होतील एवढे आपण घालणार आहोत. जास्तीचे घातलेले असते, पण उन्हाचं आपण सांगता येऊ शकत नाही, कारण की प्रत्येक दिवस हा सेम येत नसतो. त्याच्यामध्ये पुढे मागे होतं आणि मेन म्हणजे आता पावसाचे सीझन चालू आहे, त्याच्यामुळे पाऊस कधी आज येईल, उद्या येईल, कधी ऊनच येणार नाही असं पण होऊ शकतं. तर आज आपण घालणार आहोत कलमी आंब्यांचे साठे, म्हणजेच तुम्ही आंबापोळी म्हणता ती. तर चला घालूया आज. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला डायरेक्ट आपण आता करायला घेऊया. तर इथे आपले जे आंबे आहेत ह्यात तसे बघायला गेलं तर आंबे तर आपण विकतचेच घेतो आंबे दरवर्षी. आपले पण आहेत कलमं वगैरे, पण ते आंबे काही माकड ठेवत नाहीत रानात असल्यामुळे. ते कलमी आंबे आहेत, ते आता आपण इथे कापायला घेणार आहोत आणि आतला जो काही गर आहे तो काढून घेणार आहोत. ऊन पण बऱ्यापैकी आहे, सकाळीच म्हटलं चला का घेऊया, कारण की साठे वगैरे घालायचे तर उन्हाच्या आधी सगळं तयारी करावी लागते आणि त्याच्यानंतर मग उन्हामध्ये आपल्याला सुकवावं लागतात. कारण की आत्ताचं ऊन हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की एक दिवस जरी पाऊस पडला तरी दुसरे 2-3 दिवस खूप खराब जातात, अजिबात ऊन पडत नाही. तर म्हटलं चला करूया, खूप दिवसांपासून करायचे होते साठे, आंबे वगैरे घरीच होते पण उन्हाचा पत्ता नव्हता. तर चला करूया. तर आत्ता ऊन चांगलं आहे आजचं ऊन. तर इथे मी सगळे जे आंबे आहेत त्याच्यापैकी कट करून घेते. त्याच्यानंतर मग आपण आतला जो काही गर आहे तो काढणार आहोत. तर प्रामुख्याने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा उद्योगसुद्धा केला जातो, म्हणजेच काय तर व्यवसाय केला जातो मोठ्या प्रमाणात. प्रत्येकजण घरामध्ये आंबापोळी, साठे वगैरे बनवले जातात. साठे म्हटलं की आंब्याचे साठे असं नाही. तर तशा प्रकारे रायवळी आंब्यांचे सुद्धा साठे केले जातात. त्याच्यानंतर फणसाचे पण साठे केले जातात. जे फणस बरके असतात त्याच्यापासून पण साठे बनवले जातात. जसं आपण ह्याचा गर काढतो त्याच पद्धतीने जे काही बरके फणस असतात त्याचा पण गर काढला जातो आणि कडवला जातो. तर साठे म्हटलं ना की कडवायचं चांगलं. जो काही रस येईल तो मिक्सरला लावल्यानंतर जो तुम्ही जेवढं कडवाल ना तेवढं ते साठं एकदम सुकत पण लवकर येतो. म्हणजे आपण उन्हामध्ये घातल्यानंतर आकसत येतो मेन म्हणजे. छानपैकी ढवळून घेऊन मस्तपैकी आटवून घ्यायचं ते. तर तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ते इथे सगळे मी आंबे घेतलेले आहेत. आता यंदा मोस्टली बघायला गेलात ना तर आंबे बऱ्यापैकी कुजतात, कारण की पाऊस पण पडलेला आहे त्यांच्यावरती आणि मेन म्हणजे गरमी खूप असल्यामुळे त्याचाही इफेक्ट आंब्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर अशा प्रकारे आपले यंदाचे सगळे आपण विकत घेतलेलेच आंबे आहेत. तिथे मिक्सरचं भांडं घेतलं तर ह्याच्यामध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही जण आंबे असतात ते उकडवून घेतात, म्हणजेच काय तर शिजवून घेतात आणि आतला रस काढतात. जसे रायवळी आंबे पण शिजवून घेतले जातात आणि कलमी आंब्यांचे जरी घालायचे म्हटलं तरी घालून घेतात. तर अशी पण एक पद्धत आहे, किंवा आता जी मी पद्धत वापरते तशी पण पद्धत केली जाते. म्हणजे जो काही गर आहे तो असा काढला जातो, त्याच्यानंतर मग मिक्सरला लावला जातो, त्याच्यानंतर मग कढवला जातो. तर अशा प्रकारे केलं जातं आणि जे मोठे उद्योग म्हणजे आता जसं बघायला गेलात तर जास्तीत जास्त ब्राह्मण लोकांचा हा जास्ती मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय बघितला जातो, कारण की त्यांच्याकडे तसं बघायला गेलं तर बाग पण असतं, त्याच्यामुळे आमरस वगैरे पण मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून प्रोडक्शनला जात असतो. त्याच्यानंतर आंबा असेल, आंबापोळी असेल हे बनवलं जातं त्यांच्याकडे. तर हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. तर अशा प्रकारे आमच्याकडे पण खूप साईडला म्हणजे गुहागर असेल, पालशेत असेल, या साईडला हे मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत प्रत्येकाचे. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारचे लोणचे असतील, त्याच्यामध्ये पापड असतील, त्याच्यानंतर साठे असतील, किंवा आमरस असेल, आमरस पण मोठ्या प्रमाणात जातो. तर अशा प्रकारे ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो. तर इथे मी सगळे जे काही आंबे कापून घेतले आहेत, तर हे सगळे मी काही गर काढून घेते आणि मस्त होते, पण आंबे चांगले होते. आणि मेन म्हणजे कलमाच्या आंब्यांचा रेट पण खूप हाय आहे आणि मेन म्हणजे साठे पण खूप तुम्हाला असे इझिली 50 ग्रॅम 100 ग्रॅमचे पॅकेट जर तुम्ही बघितले तरी खूप महाग असतात ते. तर अशा प्रकारे घरच्या घरी मस्तपैकी बनवायचे आणि ऊन असेल तर काय मग सगळ्यात बेस्ट. त्याच्यामुळे तुम्ही कितीही करू शकता. आता ह्याचे बघूया किती होतात, काय होतात, अंदाजे 3 ते 4 वगैरे होतीलच. बघूया किती होतात ते. तर अशा प्रकारे आपण सगळे जो गर आहे तो काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग गर आपण मिक्सरला लावून छानपैकी ग्राइंड करून मग आपण कडवायला ठेवणार आहोत. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. आणि कडवायचं म्हटलं ना की आपण चुलीवरतीच ठेवायचं, गॅसवरती अजिबात करायचं नाही. चुलीवरती सगळ्यात बेस्ट. चांगलं आपल्याला जी काही फ्लेम असेल ती कमी जास्त करता येते. परत जो काही वेळ असतो तो चांगला बऱ्यापैकी आपल्या चुलीवरती जातो आणि चुलीवरती केल्यामुळे अजून एक
टेस्ट छान येते. चुलीवरचं कोणतंही जेवण असू दे, मग छोटा पदार्थ असू दे, मोठा पदार्थ असू दे, त्याला जी चव येते ते खूप छान येते त्याच्यामुळे. आता हे जे बाटे आहेत ते बघा मी मस्तपैकी हाताने एकदम कोळून काढते. आता तुम्हाला बघताना थोडंसं वेगळं वाटेल, पण हा असाच सगळा गर काढला जातो. तर हे बाटे वगैरे असेच कोळून काढावे लागतात. तुम्ही जरी हाताने, चमच्याने जरी तुम्ही साईडच्या 2 ज्या काप आपण करतो त्याच्याचा सालीतला जो काही गर काढतो तो काढू शकतो. पण बाट्यांचा गर तुम्ही अशा पद्धतीनेच काढू शकतो कोळून, आणि कोळून काढल्यानंतर बऱ्यापैकी जो काही गर आहे तो निघतो. तर इथे बघा मिक्सरमध्ये मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे आपली आंबापोळी म्हणजेच कलमाचे साठे हे आपले आता तयार होणार आहेत थोड्याच वेळात. आणि तुम्हाला जर करायचं वगैरे असेल ना, जसं की आपण पापड म्हणतो किंवा आंब्याचे साठे वगैरे, हे सकाळी लवकर करायला घ्यायचे उन्हाच्या आधी, म्हणजे थोडं ऊन पडायच्या आधीच, आणि नंतर मग छानपैकी उन्हामध्ये टाकायचं. ऊन जर चांगलं असेल तर पहिल्या दिवसामध्ये पण उरपतात आपले जे काही साठे असतात ते, आणि ऊन कमी जास्त असेल तर मग 1-2 दिवस लागतात. तर एवढं असं हे प्रकार आहे सगळा. तर इथे बघा छानपैकी मी कोळून घेते मस्तपैकी बाट्याचं, जो काही बाट्याला जो काही गर आहे तो छानपैकी कोळून असा घेते आहे. तर तुमच्याकडे पण बनले की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या दिवसांमध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे काही ना काहीतरी पदार्थ हे बनत असतात. प्रत्येक फळापासून जसे आंब्याचे साठं बनतात, फणसाचे साठं बनतात, फणसाचे गरे तळलेले बनतात. तर ते पण आपण बनवणार आहोत लवकरच. तर बघूया फणस वगैरे मिळेल तसं, कारण की फणसाचे गरे वगैरे आहेत ना ते पण मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि त्यालासुद्धा चांगली मागणी असते. तर इथे मी सगळे काढून घेते बाटे. आणि पुढे जाऊन मग आता आपण जो काही मिक्सर आहे बघा, मिक्सर मस्तपैकी भरलेला आहे. हे ग्राइंड करून घेणार आहोत मस्तपैकी. आणि जो काही रस येईल, म्हणजे थोडक्यात काय तर आमरस बनणार. तर आमरस आपण जसं घरी बनवतो त्याच पद्धतीने. तर हे बनवून झाल्यानंतर छानपैकी कढवून घेणार आहोत. आता कढण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप मोठी असते, कारण की कढवून काढत नाही तोपर्यंत चांगला असा साठाचा जो काही रस आहे, म्हणजे थोडक्यात काय तर साठा बनत नाही. तर हे जे आता आंबे वगैरे आपण कोळून वगैरे घेतलेले आहेत ते आपण सगळे टाकून देणार आहोत. आणि पावसाळ्यामध्ये हेच आंबे आहेत ना ते रुजतात सुद्धा. तर हे आता मिक्सरला छानपैकी लावून घेऊया. मिक्सरला लावलं नंतर चुलीवरती टोप ठेवल्यानंतर त्याच्यावरती जो काही आपला आमरस आहे, म्हणजेच रस आहे मिक्सरला लावून घेतलेला, तो सगळा मी ओतला आहे. आणि आता पूर्ण कढण्याची जी काही प्रोसेस आहे ती इथे चालू आहे. आणि मेन म्हणजे आहे ना, हलवत राहायचं, अजिबात खाली लागून द्यायचं नाही. तुम्ही जेवढं हलवून घ्याल, जेवढं कढवाल तेवढं आकसत जातं जो काही रस आहे तो, आणि जे साठे आहेत ते पण चांगले बनतात. तर छानपैकी ढवळून काढून मस्तपैकी बुडबुडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत छानपैकी ढवळून घ्यायचं. आणि हो, परत एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं छानपैकी ढवळून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण तर काय टाकणार, जास्ती काही टाकणार नाही आहोत. याच्यामध्ये साखर आपण थोडी टाकणार आहोत. बाकी याच्यामध्ये काही म्हणजे काही टाकणार नाही आहोत. तर इथे मी बघा साखर घेतली, त्याच्यामध्ये आपण साखर थोडी ॲड करणार आहोत. आणि कलमाचे साठे आणि आपले नॉर्मल आंबे म्हणजे जे रायवळी आंबे, ह्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. तर टेस्ट प्रत्येकाची वेगवेगळी लागते, पण ह्याची पण कलमाच्या आंब्याची टेस्ट पण छान लागते. तर बघा बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे मी थोडी साखर वापरलेली आहे. आणि छानपैकी आता ढवळून घेणार आहोत आपण. आणि मस्तपैकी ढवळून घेतलं की मग आपण ताटाला तेल वगैरे लावून छानपैकी घालणार आहोत. आता काही जण ट्रे वापरतात, काही जण ताट वापरतात. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापरू शकता. ही जर तुम्हाला प्रोसेस आवडली तुम्हीसुद्धा करू शकता. आणि साठे काही पटकन असे बनतात असं नाही आहे. त्यासाठी मेहनत पण लागते, कारण की हे बुडबुडे वगैरे असतात ना, हातावर वगैरे शिंतोडे वगैरे पडतात. जोपर्यंत तुम्ही नीट हलवत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे हात वगैरे भाजण्याची शक्यता असते. तर तसं बघायला गेलं तर 2 दिवसात पण साठे छानपैकी सुकून तयार होतात. ऊन असेल तर, ऊन कमी वगैरे असेल तर 2 ते 3 दिवस वगैरे लागतात. तर छानपैकी कढवून घ्यायचं आहे मस्तपैकी. जोपर्यंत चांगला कढ फुटत नाही तोपर्यंत मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे बघा. थोडक्यात बघायला गेलं तर आमरसच तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे चुलीवरती मस्तपैकी आपण जे काही मिश्रण आहे ते छानपैकी हलवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त मी साखर टाकली, बाकी आतमध्ये काही म्हणजे काही टाकलेलं नाही आहे. थोडा कॅमेरा माझा हलला, पण ठीक आहे, काम करताना असं होतंच. तर इथे बघा आता मी जे काही ताटं वगैरे घेतलेत तर त्यांना आता आपण तेल लावून घेणार आहोत. आणि जे मिश्रण तयार होईल ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे बघा छानपैकी आपण जे काय बघा कड यायला लागलेलं आहे, बुडबुड यायला लागलेले आहेत. एकदम मंद आचेवर ठेवलेलं आहे बघा, बुडबुडे आल्यात. आणि जो काही आमरस आहे, जो काही रस आहे, त्याचा जो कलर आहे तो पण बदलत चाललेला आहे. थोडं घट्ट पण झालेलं आहे. तर नंतर आपण हे मिश्रण आहे थोड्या वेळाने आपण ओतून घेणार आहोत. तर बुडबुडे बघा कसे यायला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी. तर असे बुडबुडे आले पाहिजेत आणि जो काही आमरस आहे तो असा घट्ट झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला जो काही आमरस आहे, जो काही आंबापोळी करण्याचा जो काही रस तयार झालेला आहे तो छानपैकी तयार झालेला आहे. आता आपण जे काही ताटं आहेत त्या ताटांना तेल लावून घेऊया. इथे मी 3 ताटं घेतली, जर वाटलंच तर आपण 1 ताट घेऊया. अगदी पण जाडसर नाही करायचे, अगदी पण पातळ नाही करायचे. जर अगदीच पातळ झाले तर मग काढता नाही येणार ताटातून. त्यासाठी तेल वगैरे लावून घ्यायचं.
थोडी मिनिमम त्याची जरा लेअर ठेवायची, जास्त पण घट्ट नाही करायची, मग सुकायला पण वेळ खूप जातो. आणि पातळ असेल तर खूप छान लागतात साटे वगैरे, चुपायला वगैरे तर एक नंबर लागतात. तिथे मी तेल लावून घेतले. तेल पण जास्ती नाही लावायचं, मग अति तेल झालं ना की नंतर मग साट्याच्या वरती असं तेल येतं. तिथे तेल वगैरे बघा मी पटकन लावून घेतलेलं आहे. तर माझ्या एका हातात फोन आहे आणि एका हाताने मी हे सगळं काम करते. तर अशा प्रकारे आपल्या इथे 3 ताटांना तेल मस्तपैकी लावून झालेलं आहे. तर इथे बघू शकता 3 ताटं घेतलं, लागलं तर आपल्याला एक एक्स्ट्रा ताट लागू शकतं, ते आपण नंतर मग घेऊच. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आता आपण ओतून घेणार आहोत. तर माझा नेमका फोन बंद पडला, नेमका कॅमेरा बंद पडला, त्याच्यामुळे मी हे फोटो टाकलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. मी हे असे ओतले आहेत. तर आणि नंतर मग कौलावरती म्हणजे आपल्या घराच्या वरती ते ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. तर हे संध्याकाळपर्यंत असेच छान राहतील आणि नंतर पुढे बघा संध्याकाळ झाल्यानंतर त्याचा जो कलर आहे तो अजून बदललेला तुम्हाला बघायला मिळेल. तर हा बघा कलर बदललेला आहे, सुकलेला आहे, ऊनसुद्धा गेलेला आहे. तर माझा फोनचा कॅमेरा जो काही होता तो एकदम बंद पडला, त्याच्यामुळे मग मला दाखवता नाही आलं. पण हे बघा असा हा कलर आलेला आहे मस्तपैकी. काही सुकलेले पण आहेत, काही अजून जाडसर असल्यामुळे थोडे ओलसट आहेत. तर उद्याही छानपैकी सुकतील. पण पातळच झालेले अगदी पण काय जाडसर झालेले नाही आहेत. तर आता मी एक तुम्हाला दाखवते सुरीने छानपैकी हे करून. हे बघा एक सुरीने मी छानपैकी एका साईडने सुटवून घेतलेलं आहे. तर एक छानपैकी सुकलेला आहे. हे बघा मी एक काढून दाखवते तुम्हाला. छानपैकी कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्तपैकी हे बघा छानपैकी सुकलेला आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या म्हणजे जे काही साठा आहे त्याला. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.